आता रडायचं नाही, हसायचं. सगळं ना ठीक होईल. तू आता लग्नाला हो बोलली ना तर बघ सगळे तुझा आनंदाचा विचार करणार. चेडती अम्मा, दत्ता एटा, ते आई बाबा आहे तुझे, ते पण तुझा आनंदाचा विचार कर. चेडती अम्मा, ते मी अभि तुमच्याशी सगळ्यांशी तो चेडती अम्मा. आई आई अगं काय करतेस तू? हे तिने माझा विचार केला, यात तिची काय चूक आहे? तुझा विचार? अगं तुझं कसलो विचार? लग्नाचा विचार? अगं एकदा काय झालं तर माहिती आहे ना तुका? आणि तू परत लगीन करू शकशील या? हा चालायच ना. पूर्वा तुका चल म्हणतोय. चिडते मग ऐका ना, प्लीज प्लीज ऐका. मी तुका सांगितलेला कळत नाही? चिडते मग. कळत नाही तुका सांगितलेला? प्लीज प्लीज. आई अगं खाली ये. ये सरिता, थांबा काय सरच. सरिता ती तुझी मुलगी आहे, याचा जरा विचार कर. तू अशी का वागतेस तिच्याशी? आत्ता शहाणपण आलेल्या माणसान मी काय वागायचा तर माका शिकवायचा नाही. तोंड सांभाळून बोल सरिता. मी तोंड सांभाळून बोलायचा, मी गप गुमान रवायचा, मी नीट वागायचा, सरितान सगळं ऐकायचा. आणि बाकीच्यांनी काय मनाक येत तसा वागायचा. बघा धाकल्या सुनेचे पराक्रम बघा. हा कपाळावर टिकली, हातात हिरव्यो बांगड्यो, पैकी हातावर मेहंदी. आता ना गळ्यात मंगळसूत्र घालूचा तेवढा बाकी ठेवला ना. अभिराम भाऊजी, तुमची बायल ना माझ्या लेकीचा लगीन करूक निघाली होती. वहिनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? ये 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 हा घ्या बघा. जा काय असा ना आता समोर हा बांगड्या बघा. आधी बायलेक सांगा स्वतःच्या अंगात काय असा ना आता बघा, आणि मग माझ्या चेडवाचा लगीन लावा. काय बोलतेस तू? अभि, चेडती अम्मा बरोबर आहे, चुकीची नाहीये. चेडती अम्माला तिची मुलगीची काळजी आहे. आपल्याला वाटतो की तिचं लग्न झालं पाहिजे आणि तिला नाही वाटत ते एवढं फरक आहे. म्हणून तिला तिचा काळजी नाहीये असं नाहीये. तिला खूप काळजी आहे पूर्वाचा. गप रवायचा. तुका काय वाटता तुझी नाटका माका कळत ना? त्याचा चांगला चांगला बोलून सगळ्यांका गोळात घेशील ना? अभिराम भाऊजींका पण असंच काहीतरी सांगितलंस ना मनाने या सगळा करू तयार झाले ते? हा अभिराम तयार झालो पूर्वाचा लगीन लावसर. मग काय चुकीचा वागलो? ताई हो छाया ताई, तुमका कळत कसा ना या कसा माहिती आहे ना तुमका? माका सगळं माहित असत, पण आता ह्या येळेक माका फक्त एवढंच कळता की अभिराम पूर्वाच्या भल्याचो आणि सुखाचो विचार करता. त्याचा दुःख माझ्यापेक्षा जास्त या घरात कोणाक कळणारा नाही. अभिरामा, तुझा निर्णय माका मान्य असा. माझी काही हरकत नाहीये. सरिता गप गो, पोराकडे बघून तरी तयार हो.
बाई सरिता, एकदा विचार करूया. एका सासूरवाडीत पाठवून पैसो गावात, घर गावात, त्याचा सुख त्याचा विचार करू कया ना. सरिता, अगो पोरान काय कमी भोगल्या ना. आयुष्य केवढा हा सांग. माझ्या सुनेचा दुःख मी समोरून बघितलंय आणि आता ह्या सगळा चांगला होता होऊन दे ना. त्या बघ, तू आमच्यामध्ये बोलायचा नाही. तुका अधिकार नाही हा बोलूचो. सरिता ऐक, कधी नाही तर तुझ्या नंदे पण पटलेला, मग किती नकार देतस. ओ काय बोलतास कळता तुमका? कट करतात ही सगळी लोक, कट करतात. वहिनी, वय तुम्ही ना कट करतास. माझा चेडू वजा झाला ना तुमका. हा ता गेला ना की त्याचो वाटो गावात तुमका वाड्याचो. हा तो गिळूचा ना तुमका मनान सगळ्या करतास ना. पण नाही, मी नाही ऐकणार. अहो लोक आधीच तोंडात छान घालतात नायकांच्या, अजून घालतील. आणि जर लगीन लाव गेलास ना तर त्याच मांडवात स्वतःच्या अंगावर राखेल ओतून पेटवून घेईन स्वतः. मग त्याच्या भोवती घेवा 7 फेरे. का काय लगीन मान्य नाही. तू बघ गाव सोयी काय तू घो. सरिता, काकी पूर्वा, अभिदा, मला नाही करायचंय लग्न. माझ्यामुळे घरात वाद नको. माझे भोग येते आणि मला भोगायला लागणार आहेत. तुम्हाला माझ्यामुळे माफ करा मला. पूर्वा, नाही. अरे अगं पूर्वा, अभिरमा, नुसतं लगीन लावचा विचार केलंस ना त्याचो चूक केलंस. खुळी असाच तुम्ही दोघाय जण. बघायचा त्याका कोणतो पोरगो आवडता आणि त्याच्या वांगडा लगीन लावायचा आणि सरळ घराकडे घेऊन यायचा. आत्या, पूर्वा, रडून घे. मी तुझा रडणं थांबवचंय नाही. मन मोकळा कर. पण तू जर म्हणशीत ना की तू तुझं आयुष्य थांबवतलस तर मी तसा होक देऊचंय नाही. माझ्या आयुष्याकडे बघून तरी काहीतरी शिक गो. तरी त्याचं जाऊन दे. त्याचं बोलणं मनावर नको घेव. तुझ्या आयुष्याचा निर्णय तू घे. घे तो निर्णय आता.
तुझ्याऐवजी माझा आर्चीच असता ना, तर ह्यावेळी त्याच्या आयुष्यातला कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार मी त्याला दिला असता. आणि तू तर काय अजून खूप लहान आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझी मुलगी आहेस ना. काका, माझ्या मुलीला असं घरात वावरताना नाही पाहता येत ग मला. अगं हे बघ सरिता, मी एकदा चुकलोय. आता चूक सुधारायची संधी आहे बघा. अहो लोकांचा विचार करा. लोक काय म्हणतील? पण लोकांचा विचार कशाला करायला हवा आपण? तुझ्या पूर्वाचा सुखाचा विचार करायला लोक नाही येणार आहेत. तुमका सांगितलंय ना, तुमका वाटता ना तर तुम्ही करा. माका वाटता तर मी करते. तसा आहे पूर्वाक तुमचाच लय पट्टा. हाऊस म्हणजे कायदाशीर वाटतात एक. चेडती अम्मा, पूर्वा तुमच्यावर खूप प्रेम करते. जेव्हा तुम्ही ऑप्शन दिला ना लग्न की, तुम्ही तिने लग्नाला नाही बोलली. कारण तिला तिची आई हवी आहे. आणि आमचा एवढा अधिकार नाहीये जेवढं तुमचं आहे. अभि ना पूर्वाला घेऊन खूप इमोशनल आहे. मी त्याला विचारली होती की तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे, तर तो बोलला माझी बेस्ट फ्रेंड माझी पुतणी पूर्वा आहे. मी तिला सगळं सांगतो. फक्त आमचं लग्न झालं हे नाही सांगितलं. त्याच्यासाठी ना ती फक्त पुतणी नाहीये, मैत्रीण आहे, बहीण आहे. तिच्यासोबत ना तो खेळलाय, तिला खेळवलाय. जेव्हा पहिल्यांदा पूर्वाला भेटायला तिकडे सासरवाडीत गेला ना, अभि खूप रडत होता. वहिनी, तुला माहितीये हे लाड कुठून आले? कारण माझ्या वहिनीने लहानपणापासून मला लाडाने वाढवलंय. मग ते लपून खाऊ आणून देणं काय, किंवा मी आजारी असताना रात्रभर जागरण करणं काय. वहिनी, आईसारखं प्रेम केलंस तू माझ्यावर, काळजी घेतलीयस माझी. आम्ही बापासारखं किंवा भाऊ म्हणून, मित्र म्हणून मी पूर्वाच्या भल्याचा विचार नाही करू शकत का ग? बघ वहिनी, आपण ना लोकांचा विचार करण्यापेक्षा ना पूर्वाच्या भविष्याचा विचार करायला हवा. आता कित्येक जण दुसरं लग्न करतात ग. त्यांना पण संधी मिळते नव्यानं आयुष्य जगण्याची. मग पूर्वाला मिळायला नको का ग? आणि वहिनी, तुझ्या परवानगीशिवाय ना मी पूर्वाचं दुसरं लग्न नाही लावून देणार आहे. कारण ती इथून जाताना तुझा आशीर्वाद तिच्या पाठीशी हवा आहे. तू आई आहेस तिची. बस अभिरामा, बस. त्या काळजातून दगड झालो, दगड. काय नाही बोलूच आता. जा करूचा ना ता करू दे. तर तयार नाही होणार. तुम्ही जावा जावा जावा. बाद झाला. माझा निर्णय झालेला हा. तर मी सांगेन ना हाच होत. राखेल अजून आणून देते. तुका जीवाचं काही बरं वाईट करूचा ना तर कर. कसलो आनंद झालो हा तुका. वाड्यात पण मुलीचं लग्न करायचं म्हणतात.
पण ते होईल असं मला वाटत नाही. मग तू आमचा मुहूर्त बघ ना. हे लग्न होणारच नाही त्याची सगळ्यांना कसली घाई. सरिता या लग्नाला तयार होणार नाही. हे तर मी आणि अण्णा दोघेही लग्नाला तयार आहोत. मग आमचं लग्न लावून दे ना. देते हा. एकाच मांडवात दोन्ही लग्न लावूया. पूर्वा, गो पूर्वा. काय गो, तू काय ऐकू घेत नाही? सरिता आता ते का काय बोला नको. सरिता झाला तेवढा बाद झाला. अगो सरग्या, तुझं अजून समाधान जाऊक नाही. पोर रडण रडण हैराण झाला गो नुसता. थांबा ताई, कोणी काही एक बोलायचा नाही. माझा चेडवा ना, मी बघीन त्याच्या बरोबर काय करायचं. वहिनी हात ना शिवतात माझे. मारीन सारखं वाटतं तुका. माझो तुझ्यावर हक्क हा, अधिकार हा माझो. तुझं पण माझ्यावर अधिकार असा ना. मग कधी हक्कान माका कित्याक नाही सांगितलं. लहानपणापासून बघतोय. बापूस राबताना बघत येलस ना. म्हणान त्याच्याकडे कसलो हट्ट केलंच नाही. कायव मागितलंच नाही. पण आम्ही आऊस बापूस असं गो का बरा वाटला असता. आमच्या चेडवान आमच्याकडे कसलो हट्ट केला नसतो. आमच्याकडे काय मागला नसता. थोरलो घर सोडून गेलो आणि तो असा. चुलत्याक सगळं सांगलं लगीन करूचा. चुलतीक पण सांगलंच. आते आणि थोरल्या काकाक सांगून मिठी मारून रडलं पण असशील ना. माका नाही काय सांगितलंस. म्हणून मी पण निर्णय घेतलाय. ह्या घरात आता तू रवायचा नाही. काय बोलतोस या? वय लगीन झाल्यावर लेकीक मायराक थोडी ठेवचा. तुझो बापूस म्हणता की आवसा ना दगडाच्या काळजाची. आणि या दगडात पण पाजर फुटता गो. माका पण ना तुझा भला झालेला हवा. ही तुझ्या हातातली विस्कटलेली मेहंदी आहे ना, मी माझ्या स्वतःच्या हातान काढी ना. वच्चिक सांगा, तिच्या झिलाच्या लग्नात नाचली होती ना, अगदी तसा माझ्या लेकीच्या लग्नात नाचायचा म्हणान. वहिनी थँक्यू. पण अभिराम भाऊजी, माझी एक अट असा. पोरगो ना चांगलं शिकलेलो असू खवो. माझा पूर्व पण 4 बुका शिकलेला असा आणि चांगल्या हुद्द्यावर असणार असू खवो. एवढी वर्षा माझ्या चेडवान वनवास भोगला ना. आता माझा पार राणीसारखा राव खवा. त्याच्यासाठी राजा माणूस शोधा अभिराम भाऊजी. साळगावकरला शोधायला लावू आपण. आज आपण ठरवू आणि उद्या बोलू.
पण साळगावकर शोधित ना? ऑल इन वन साळगावकर. लय वर्षांनी दारात मांडव पडतलो, गाणी ऐकू घेतली, घरात शुभ कार्य होतला. नाही होणार. मच्छी या वाड्यात कोणतंही शुभ कार्य नाही होणार. जोवर माझं आणि अण्णांचं लग्न होत नाही तोवर ही शेवंता या वाड्यात कोणतंही शुभ कार्य नाही होऊ देणार.